नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आंदोलनाच्या दणक्याने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला। सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊ नये, नगर परिषदमध्ये प्रशासक असताना राजकीय हस्तक्षेप नको, पत्रकार परिषद अश्वारूढ पुतळा कृती समिती। छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा मागील 3 वर्षापासून बंदिस्त प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा उभा राहावा म्हणून सातत्याने कोरोनाच्या अगोदर पासून आंदोलन, उपोषण, आत्मक्लेश असे विविध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीने केले, पण सत्ताधारी पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले। अश्वारूढ पुतळा कृती समितीने वारंवार नगर परिषदच्या मुख्याधिकारी व प्रशासक यांच्यासोबत चर्चा केली, बंदिस्त पुतळा बाहेर काढावा, पण प्रशासन यांनी सांगितले लोकसभा निवडणूक झाल्यानंतर प्रश्न मार्गी लावू, पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याने अखेर दिनांक 22 जुलै 2024 रोजी आम्ही जन आंदोलन पुतळा समिती व मराठा मावळा या संघटनांनी जन आंदोलन केल्यामुळे प्रशासन हादरले, प्रशासकाला निर्णय घ्यावा लागला। पुतळा प्रश्न एका महिन्यात काम करू असे नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन थांबविले, पण नगर परिषद प्रशासक असताना राजकीय पक्षांनी हस्तक्षेप करू नये, प्रशासकाला निर्णय घेऊ द्यावा। 4 दुकानदार न्यायालयात गेले, त्यांना सत्ताधाऱ्यांनी पाठविले। जन आंदोलनाच्या डंक्याने प्रशासन खळबळून जागे झाले। एका महिन्याच्या आत अश्वारूढ पुतळ्याचे काम होणार असे लेखी पत्र दिले। सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। आम्ही लढाई जिंकलो, प्रशासक यांनी वेळ काढूपणा केला। पुतळ्याची जागा हायकोर्टाच्या आदेशाने मिळाली। दुकानदारांना मुदतवाढ सत्ताधाऱ्यांनी दिली। दुकाने सत्ताधाऱ्यांना काढायचे नव्हते, दुकानदारांना न्यायालयात सत्ताधाऱ्यांनी पाठविले। पुतळ्याचा फंड आला व उर्वरित फंड वापस गेला। आंदोलन केले म्हणून प्रश्न मार्गी लागला। आमदारांनी अधिवेशनात प्रश्न का मांडला नाही? उमरखेडमध्ये पुतळा उघड्यावर तोंडी आदेशानुसार आणला, तो बंदिस्त ठेवला। समितीने आंदोलन केले म्हणून पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला असे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती उमरखेड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। त्यावेळी पुतळा कृती समितीचे अध्यक्ष अभय पवार, गजानन देशमुख, रमेशराव चव्हाण, संजय बिजोरे, सिद्धेश्वर जगताप, गणेश रावते, अर्जुन बर्डे, सदानंद सूर्य, सुदर्शन भंडारी, रवी पाईकराव, प्रवीण देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम। या पुतळ्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याला जर गरण लावायचं काम कोणी केलं असेल, हे 2 माणसांनी केलं, एक विद्यमान आमदार आणि काय जिल्हा समन्वयक नितीन भुतळा। विधानसभा लागायच्या पहिले 2-4 दिवस पहिली गोष्ट आहे। मी होतो जैन साहेब होतो आणि दर्शन अग्रवाल मला बोलावलं चहा पिण्याचं। मी आतमध्ये गेलो तेवढ्यात मग नितीन भुतळा आला, मला म्हणे काय चालू आहे? मी म्हटलं आमचा विषय पुतळ्याचा विषय राहतो, तुमचा म्हटलं तुमच्या पक्षाचं सुद्धा आम्ही प्रामाणिक काम करतो, आमचं काम करतो। पंतप्रधान मोदी सुद्धा आला तरी पुतळा होत नाही, विधानसभा त्याच्यानंतर दुसरा नगरसेवक एक आहे, जे उपाध्यक्ष होते अरविंद भोर, याचं स्टेटमेंट गावात असं व्हायरल झालं होतं की देवाला तरी होत नाही। साधाशी हुज्जत घालून तुम्ही पुतळा उमरले शहरात आणला, तुमच्याकडे काही नव्हतं। त्या पुतळ्याचं जे पेमेंट आहे 18,40,000 रुपये अल्लडचं, ते पेमेंट सुद्धा तुम्ही आजपर्यंत दिलं नाही। तुम्ही सांगता की करार झाला, अरे करार झाला त्याच्यासोबत तुमचा करार 6 महिन्याचा झाला होता ना, 6 महिन्यात पुतळा द्यायचा करार झाला होता। त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्वरूपात त्यांना कॉल केला की पुतळा घेऊन या, कोणता समजा पुतळ्याचा जे शिल्पकार असेल
मनानं तर पुतळा आणणार नाही ना. पण पुतळा आणल्यानंतर पुतळा बाळापूर इथं थांबवला होता. थांबवल्यानंतर आपल्या इथं तथाकथित पक्षाच्या लोकांनी सांगितलं मग पुतळा अडवला नव्हता. पुतळा थांबला होता तिथं. तिथून पुतळा हिंगोली नगर जिल्हा प्रशासनाच्या ताब्यातून यवतमाळ जिल्हा प्रशासनाने घ्यायचा होता. त्याच्यासाठी एसडीएम कडे पाठपुरावा आम्ही केला होता. समितीनं पाठपुरावा केला. आम्ही एसडीएम साहेबांना विचारलं पुतळा कोण करायला, भारतीय जनता पार्टी करायली की मग प्रशासन करणार. तर एसडीएम साहेबांनी सांगितलं प्रशासन करणार. मग पुतळा ते कोण आणणार. तुम्ही नारे लावत महाराजांच्या पुतळ्याची तर खरी विटंबना पुतळ्यापासून येताना झाली. तुम्ही तर तो पुतळा कुठल्याही प्रकारचा कापड न झाकता उघड्या स्वरूपात आणला तुम्ही पुतळा, आणि इथं आणून तो पुतळा अशा ठिकाणी बंदिस्त ठेवला. आता पुतळा ज्यावेळेस 2.5 टनाचा पुतळा आहे, ते पुतळा ठेवण्यासाठी जे स्ट्रक्चर लागते त्याचं एक स्टँडर्ड असते. त्याचे स्टील त्याच्यावर ते पुतळा ठेवला जाते. ज्या ठिकाणी आता पुतळा बंदिस्त आहे त्या ठिकाणी ते स्टँडर्ड आहे का, ते स्टँडर्ड नाही. त्या दिवशी मराठवाडा विदर्भामध्ये जो भूकंप झाला त्या भूकंपाची तीव्रता जर 2% जर वाढली असती, 2 रिक्टर स्केलवर, तर पुतळा पडला असता जबाबदार कोण होतं. त्या पद्धतीची विडंबना होत आहे. त्यामुळं आमच्या समितीनं आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर शिवसाहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 महिन्यात पुतळा करून देतो. त्या पद्धतीने त्यांनी कारवाई सुरू केली. त्याबद्दल आम्ही शिवाचं अभिनंदन करतो. आमच्या आंदोलनाला हे करू आंदोलन त्यांनी त्यांचं काम चालू केलं. त्याकरिता पत्रकार परिषद